नमस्कार, मी अमोल मोरे. बीजडंकामध्ये आपलं स्वागत करतो. आज देशांतर्गत आर्थिक घडामोडींमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळाल्या. देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घट नोंदवण्यात आली. कालच्या तुलनेत आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 3,000 रुपयांनी घसरून अंदाजे 1,51,800 रुपयांवर आला आहे. काही प्रमुख शहरांमध्ये हा दर थोडा कमी जास्त असला तरी एकूणच सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण ही स्पष्टपणे दिसून येत आहे. याआधी म्हणजे कालच सोन्याच्या दराने उच्चांकी गाठली होती. कालचा सोन्याचा दर हा 1,55,000 रुपयांच्या आसपास पोहोचला होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव, डॉलरमधील मजबूती आणि नफा वसुलीमुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. सणासुदीच्या काळात या दर कपातीमुळे दागिने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता यामुळे वाढली आहे. चांदीच्या बाबतीत देखील आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. प्रति किलो चांदीच्या दरात तब्बल 15,000 रुपयाहून अधिक घट झाली असून आज शुद्ध चांदीचा दर हा सुमारे 3,03,000 पर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी चांदीने 3 लाख रुपयांचा टप्पा पार करून उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र जागतिक कमोडिटी बाजारातील अस्थिरता, औद्योगिक मागणीतील चढ उतार आणि गुंतवणूकदारांकडून झालेली नफा वसुली यामुळे चांदीचे दर पुन्हा एकदा खाली आले आहेत. चांदीचा वापर हा दागिन्यांसोबतच औद्योगिक वापरामध्ये देखील असल्यामुळे काही प्रमाणात चांदीचा भाव हा गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला होता. या वाढीला आज ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान भारतीय शेअर बाजारात देखील आज चांगला दिवस म्हटलं पाहिजे. दरम्यान भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर आज बाजाराने जोरदार उसळी घेतली. BSE सेन्सेक्स 480 अंकांनी वाढून 82,750च्या आसपास बंद झाला. तर NSE निफ्टीने 50 अंकाची उसळी घेऊन 25,300चा महत्त्वाचा टप्पा आज पार केला. बँकिंग, IT, ऑटो, FMCG आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी ही दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये देखील 1.5 ते 2% वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे बाजार आज मजबूत झाल्याचं दिसून येत आहे. आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 6 ते 6.5 लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचा अंदाज हा व्यक्त केला जात आहे. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत, परकीय गुंतवणूकदारांची खरेदी आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा पाठिंबा यामुळे बाजाराला बळ मिळाले आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन देशांच्या टॅरिफ लावण्याबाबतची कठोर भूमिका सध्या मागे घेतली आहे. या निर्णयामुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती काही प्रमाणात कमी झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात जोखीम घेण्याची तयारी यामुळे वाढली आहे. याचा थेट सकारात्मक परिणाम हा देखील भारतीय शेअर बाजार तसेच आशियाई शेअर बाजारांवर झालेला पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जागतिक मंदीची शक्यता, व्याजदर धोरण, जिओपॉलिटिक्स आणि कच्च्या तेलाच्या किमती हे घटक अजूनही बाजारासाठी जोखमीचे ठरत आहेत. देशांतर्गत पातळीवर 8व्या वेतन आयोगाबाबत सुरू असलेली चर्चा देखील आता वेग धरत आहे. 7व्या वेतन आयोगानंतर जवळपास 10 वर्षांनी हा नवा आयोग लागू होण्याची शक्यता असून 2027 पासून हा नवीन वेतन आयोग अंमलात येऊ शकतो. या आयोगामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच पेन्शनधारकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते जर फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला तर वेतनात 30% अधिक वाढ होऊ शकते. याचा फायदा सुमारे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 60 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना होऊ शकतो, ज्याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत मागणी आणि अर्थव्यवस्थेवरती देखील दिसून येईल. एकूणच पाहता आजचा दिवस अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. सोने चांदीच्या दरातील घसरण, शेअर बाजारातील तेजी
जागतिक राजकीय संकेत आणि वेतन आयोगाबाबतच्या चर्चा यामुळे येत्या काळात बाजाराची दिशा देखील ठरवली जाणार आहे. गुंतवणूकदारांनी मात्र बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन योग्य नियोजन आणि सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. आपल्याला आजच्या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.